कोरफड आपल्या केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत खूप फायद्याची आहे. ती वेगवेगळ्या रेमेडींमध्ये वापरली जाते आणि खूप फायदे आहेत. पण नेमकं कसं वापरायचं, कोणत्या प्रकारामध्ये, तर याचेच आपण 4 वेगवेगळे प्रकार बनवणार आहोत आणि केस धुण्याच्या अगोदर फक्त अर्धा तास लावायचा आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडीचा असा 4 प्रकारांमध्ये वापर बघणार आहोत, जेणेकरून आपल्या स्कॅल्पपासून आपल्या केसांच्या मुळांपर्यंत केस हेल्दीच होणार आहेत. आता बघा, केसांच्या खूप साऱ्या समस्या असतात. सुरुवात तर मुळांपासून होते, जिथून आपलं पोषण भेटतं आणि तिथूनच जर आपण वापरायला सुरुवात केली तर बघा, केस वाढायला तर मदत होईल, स्कॅल्प हेल्दी होईल आणि त्यासोबतच ऑल ओव्हर केसांना सुद्धा खूप त्याचा फायदा होतो. तर आपण 4ही प्रकार बघणार आहोत थोडक्यामध्ये आणि त्याचे फायदे किंवा कशा प्रकारे लावायचं, काही करू नये, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण कोरफडीचं म्हणजेच ॲलोवेरा फ्रेश पान घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साईडला कट करायचं आणि अर्धा तास ते पाण्यात ठेवायचं. जोपर्यंत बघा कोरफडीमधला येल्लो लिक्विड बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत ते असे प्युअर राहत नाही. म्हणजे काय होतं, त्याने इचिंग होते केसांमध्ये कधी-कधी आपल्या माथ्याला. त्याच्यामुळे तो येल्लो लिक्विड पिवळा भाग थोडासा जो निघतो की नाही, तर तो निघून गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला त्यातील जेल काढायचं आहे. आता ॲलोवेरा जेल आपल्या स्किनसाठी, केसांसाठी किती फायद्याचं आहे सगळ्यांनाच माहीत आहे. पूर्ण मी तर म्हणेल, तुम्ही दर केस धुण्याच्या अगोदर फक्त ॲलोवेरा जेल आणि त्याच्यात तेल टाकून जर केसांना लावलं, तरीसुद्धा खूप फायद्याचं आहे. तरीसुद्धा बघा, हे तर खूप महत्त्वाचंच आहे, पण त्याच्यासोबत आणखीन आपण कोणत्या गोष्टी ॲड करतो, जेणेकरून जी आपली रेमेडी आहे की नाही, ती अजून बेनिफिशियल बनेल. तर बघा, पहिल्या याच्यामध्ये एका पानामधील जेवढं जेल निघेल की नाही, तर तेवढं मी काढलेलं आहे. पूर्ण चाकूने थोडंसं असं घासून काढायचं. म्हणजे काय होतं, त्याच्यात तुकडे राहत नाही. असंही परत ते आपण थोडंसं मिक्सरला फिरूनच घेणार आहोत. कारण की बघा, हे जरी जेल असं छान निघालेलं असलं ना, तरी ते केसांना लावायला थोडंसं नाही का अवघड जातं. तर हे एकदम काढल्यानंतर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ते असं तुटतं. म्हणजे जेल तर राहतं, पण थोडंसं पाण्यासारखं बनतं, लावायला सोपं पडतं. असं हे जे अखंड आहे की नाही, तर ते थोडंसं तुटतं. याच्यानंतर बघा, हे मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेत आहे. तुम्ही पूर्ण पान म्हणजे साईडच्या सालीसहित कट करून जरी घेतलं की नाही तरी चालेल. पण मग ते थोडंसं गाळावं लागतं आणि अशी प्रोसेस केली ना, की थोडीशी फायद्याची ठरते. तर असं हे जेल तयार झालेलं आहे आणि बघा, आता थोडंसं मिक्सरमधून फिरवल्यानंतर हे छान कन्सिस्टन्सीला आलेलं आहे आणि लावायला सुद्धा सोपं जातं. तर थोडंसं मी मिक्स करून घेतलं. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. 1 चमचा ऑलिव्ह ऑइल खूप हेल्दी आहे केसांसाठी. जी आपण रेमेडी लावतो की नाही, तर ती चांगली वर्क करते. पेनिट्रेटिंग ऑइल आहे. मुळांसोबत मुळांशी ते पोषण जातं त्याचं आणि जी रेमेडी लावतो की नाही, तर त्याचेसुद्धा जे गुडनेस आहेत ना, ते पोहोचवतं. आणि 2 मी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत याच्यातच. आता बघा, व्हिटॅमिन ईच्या सुद्धा जेवढे गुणधर्म आहेत किंवा जे पण काही फायदे आहेत ना, तर ते मुळांना जेवढं आपण लावणं आठवड्यातून एकदा म्हणा किंवा तुम्ही 15 दिवसातून एकदा तरी लावा, खूप फायद्याचं आहे. आता फक्त या 3च गोष्टी लावायच्या आहेत. 3ही गोष्टी छान मी मिक्स केलेल्या आहेत आणि आता त्याची लावण्याची जी प्रोसेस आहे ना, तर बघा, अगोदर रात्री मी पूर्ण ऑइलिंग करते, डीप ऑइलिंग करते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी रेमेडी लावायची आहे ना, तर ती लावते. आता याचा मला काय फायदा होतो ते मी सांगते. तुम्ही डायरेक्ट रेमेडी लावू शकता, कारण की याच्यात आपण तेल टाकलेलं आहे. जर तुम्ही ऑइलिंग न करता लावत असाल ना, तर त्याच्यात खोबरेल तेल तुम्ही 2 चमचे आणखीन ॲड करा आणि रात्री जर ऑइलिंग केलेलं असेल ना, तर मग नाही टाकलं तरी चालेल. आता तुम्ही जसं प्रिपेअर करताय त्यावर डिपेंड आहे. तर मी काय करते, रात्रभर तेलसुद्धा लावते. त्याने काय होतं बघा, एकतर सगळ्यात महत्त्वाचं, रात्री छान मसाज झालेला असतो केसांना. त्यासोबतच पूर्ण आपल्या मुळांना तेल गेलेलं असतं. छान असं मसाज झाल्यामुळे पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होतं. केसांना किंवा आपल्या एक स्कॅल्पला सुद्धा आराम भेटतो. खूप छान वाटतं, थकवा दूर होतो आणि शांत झोप लागते. या सगळ्या गोष्टी होतात आणि हे रूटीन आहे माझं. केस धुण्याच्या अगोदर हे करायचंच. आणि आत्ता लेटेस्ट 1-2 वर्षातनं जेही म्हणजे काही जरी नाही ना भेटलं, तरी ॲलोवेरा तरी लावायचाच एवढं मी ठरवलेलं आहे आणि एवढे फायदे झालेले आहेत ना याचे मला.
जवळ-जवळ आता मी 7-8 महिने होऊन गेलेले असतील, की मी कंडिशनर अजिबात लावलेला नाही आणि त्याच्यापेक्षा भारी रिझल्ट्स मला या वस्तूंनी भेटतात. तर बघा, पूर्ण लावलेलं आहे. शक्य होईल तेवढं मुळांना लावायचं आहे आणि जास्त जर बनले असेल ना, तर संपूर्ण केसांना लावायचं. डीप कंडिशनिंग होते यानी आणि केस एवढे स्ट्राँग होतात ना, अजिबात तुटत नाहीत. मुळांपासून ते चांगले होतात. केस वाढायला तर मदत होते. तर हा झाला पहिला प्रकार. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे, आता परत तेच आहे ॲलोवेराचं जे प्रोसेस जी आहे ना पहिली ती करायची छान असं. आता याच्यामध्ये बघा मेन आपला जो राजा घटक आहे ना, तो ॲलोवेराच असणार आहे आणि सपोर्टिंग याच्यात मी 2 ज्या दुसऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये जिंजर, अद्रक घेतलेला 1 तुकडा आणि कढीपत्ता घेतलेला 1 मूठ भरून. आता बघा, ज्यांचा हेअर फॉल होत असेल आणि केस वाढत नसतील ना, त्यांच्यासाठी ही रेमेडी एकदम भारी आहे. कारण की बघा केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांना एक नॅचरली चांगला कलर देण्यासाठी कढीपत्ता आणि अद्रक बघा याच्यात थोडंसंच टाकलेलं आहे. याचा ज्यूस त्याच्यात मिक्स म्हणजे वाटून, तर पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशन जर आपलं चांगलं झालं आणि हे रेमेडी तुम्ही छान अशी लावत असाल ना, तर खूप मदत होते केस वाढण्यासाठी. तर दुसरा प्रकार तो होता. आता तिसऱ्या प्रकारामध्ये आपण परत 2 वस्तू ॲड केलेल्या आहेत. आता याच्यात बघा पूर्णपणे ॲलोवेरा मी कट करून घेतलेला आहे. अद्रक परत मी घेतलेला आहे आणि यावेळेस मी जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत आणि हे छान मिक्स करायचं म्हणजे वाटून घ्यायचं, गाळून घ्यायचं. परत त्याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे जे तेल असते ना, मी तर म्हणेल खोबरेल तेल, एक ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल आणि त्याच्यासोबत तुम्ही आणखी बदाम ऑइल वगैरे तुम्ही 2-4 ऑइल असे ठेवायचे जवळ. कोणतं ना कोणतं लावत राहायचं आणि हे छान वाटून घ्यायचं आहे बघा. खूप भारी याची पेस्ट करायची. असं केल्यानंतर गाळायची पण गरज पडत नाही आणि परत हे तुम्हाला केसांना लावायचं आहे पूर्ण स्कॅल्पपासून एकदम मुळांपर्यंत. तुम्ही जर हे प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर कराल ना, तर तुम्ही बघा 1-2 महिने तुम्ही वापरून बघा आणि तुम्ही कंडिशनर कधीच वापरणार नाही. एवढे केस भारी होतात आणि हेल्दी तर विचारूच नका. वाढतात म्हणजे मला स्वतःचे एवढे अनुभव आहेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते. स्पेशली मी जास्वंद आणि कोरफड जास्त प्रमाणात वापरते. तर बघा परत चौथ्या प्रकारामध्ये मी कोरफडीसोबत आवळा घेतलेला आहे, परत अद्रक घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. ऑइल 2 घेतलेले आहेत म्हणजे जी घरी DIY तेल बनवते ना, ते ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल आहे. स्पेशली रेमेडीजमध्ये मी ना ऑलिव्ह ऑइल टाकते. आता हे परत वाटून घेतलेलं आहे आणि गाळून घ्यायचं. जर तुम्हाला वाटत असेल खूप मोठं आहे तर. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकायचे आहेत. आता बघा ॲलोवेराचेच खूप सारे प्रकार बनतात आणि फक्त याचे मी डिटेल व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहेत सिंगल नंतरच्या 3 रेमेडीज. पण बघा एकाच वेळी जर नवीन जे व्ह्यूवर असतील ना, एकाच वेळी तुम्हाला जर सगळे प्रकार बघायचे असतील ना, तर त्याच्यामुळे मी हे ॲड केलेलं आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही एकदा ॲलोवेरा लावा आणि त्याच्यासोबत तुम्हाला जी वस्तू अवेलेबल होईल ना, ती लावायची आहे. अर्धा तास केसांना ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस शॅम्पूने धुवायचे. कोरफड पहिल्यांदा वापरत असाल ना, तर पॅच टेस्ट घ्या. तुम्हाला सूट होतेच शक्यतो आणि जरी नाही झाली ना, तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट केल्यानंतर तुम्ही वापरा. चांगली धुवून घ्या म्हणजे काही होत नाही. आठवड्यातून एकदा तरी असं लावा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.